नमस्कार. नर्मदेहर, नर्मदा परिभ्रमण एक निरंजन दुसरे पर्व याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मागच्या भागामध्ये आपण सियाराम बाबा आश्रमातून निघालो होतो आणि गोडसेंच्या आश्रमात चाललो होतो. तर या आश्रमात जाण्याच्या अगोदर संत श्री सियाराम बाबा यांच्या जीवनकार्याविषयी जी काही थोडी बहुत माहिती आपल्याला अवेलेबल आहे तर ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी असं मला वाटतं. तर सियाराम बाबा हे तेली भट्यान नावाचं गाव आहे. तर ते ओंकारेश्वरपासून माझ्या अंदाजाने 60-70 किलोमीटर या जवळपास आहे तिथपर्यंत. तर तिथे हे सियाराम बाबा यांचा आश्रम आहे आणि छोटासा आश्रम आहे, फार मोठा नाही आहे. पण हे जवळपासच्या भागामध्ये खूप प्रसिद्ध संत आहेत. आता त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की एकतर ते कोणताही ऋतू असो, एक छोटीशी पांढरी लंगोटी याशिवाय काहीही वस्त्र परिधान करत नाहीत. कितीही थंडी असो, आपण तिथल्या कडाक्याच्या थंडीमध्ये तर एकावर एक 2-2 स्वेटर घालत असतो आणि यांचं म्हणजे फक्त लंगोटीवर असतात. अंगाला थोडंसं भस्म लावलेलं असतं, त्याच्याने थोडीशी ऊब मिळत असेल कदाचित, पण ते काही तेवढं पुरेसं नाही आहे खरं बघितलं तर. पण त्यांची ती योगिक साधनाच असावी. आणि आता त्यांचं वय जवळपास 106 ते 110 या दरम्यानमध्ये असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांची जर शरीरयष्टी बघितली तर ते खूप उंच, म्हणजे 6.5 फूट वगैरे त्यांची उंची असावी. त्याच्यानंतर ते अतिशय कृश आहेत, म्हणजे त्यांच्या शरीराला फक्त आपण म्हणतो ना हाडांचा सापळा असं शरीरयष्टी आहे. त्याच्यावर फक्त एक असं त्वचेचं आवरण, इतकं बारीक आहेत ते. आणि अत्यंत हसतमुख आहेत, गोड स्वभाव आहे. अजूनही ते लोकांशी बोलत वगैरे असतात. पण नेमकं आम्ही अमावस्या असल्याने त्या दिवशी लोकांचं बरंच येणं जाणं होतं आणि त्यांना त्यांचा प्रसाद ते स्वतःच्या हाताने देत असल्यामुळे त्यांना असं लोकांशी बोलायला वगैरे काही त्या दिवशी वेळ नव्हता. पण ते बोलतात असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. इवन दुसऱ्या पण काही लोकांनी सांगितलं की त्यांच्याशी सुद्धा त्यांनी चक्क थोडा वेळ गप्पासुद्धा मारल्या होत्या. म्हणजे कुठलाही त्यांना असा अभिमान किंवा अशा काही गोष्टी नाही आहेत. आता त्यांचं महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्यांनी खडेश्वरी साधना 12 वर्ष केलेली आहे. तर खडेश्वरी साधना म्हणजे काय, तर दिवस रात्र झोपायचं नाही, खाली बसायचं नाही. ज्या सगळ्या गोष्टी असतील त्या उभं राहूनच करायच्या. म्हणजे तुम्ही जेवण जरी केलं तरी उभं राहून करा, सगळ्या गोष्टी उभं राहून. आणि त्याचबरोबर खडेश्वरी साधना शिवाय मौन व्रत असं त्यांनी दोन्ही एकत्र केलं होतं. म्हणजे मग मी 1-2 जणांना विचारलं, ही खडेश्वरी साधना तर मग तुम्ही झोपायचंच नाही का 12 वर्ष? ते म्हणे नाही, झोपतात. पण काय केलं होतं त्यांनी, एक असा झोळी बांधल्यासारखी केली होती. म्हणजे त्या झोळीवर असं डोकं ठेवायचं आणि थोडंसं 1-2-3 तास विश्रांती समजा घ्यायची असेल रात्रीत वगैरे तर तेवढी घ्यायची आणि नंतर मग पुन्हा उभंच राहायचं. आणि शिवाय ते नर्मदेच्या पाण्यामध्ये ते खडेश्वरी साधना होती असं पण मी ऐकलं आहे. आणि त्यामुळे ते उभे राहायचे आणि हलायचे पण नाही. तर मासे यायचे आणि मासेसुद्धा येऊन त्यांचे पायाच्या कातडी मांस हे खायचे. तरीसुद्धा हे त्यांना हाकलायचे नाहीत. किंवा आपल्याला साधा एखादा डास बसला आणि तो आपल्याला जर चावायला लागला तर आपण पहिले त्याला मारतो. पण ह्यांचं तसं नाही. ते मासे आले तर ते त्यांचं खाऊ दे. अजूनही त्यांच्या पायांना जखमा आहेत. ते उंदीर वगैरे सुद्धा येऊन त्यांचे पायाचं खातात. त्यांना सतत बँडेज वगैरे पायाला लावलेलं असतं. तर अशा प्रकारे ही 12 वर्ष खडेश्वरी साधना झाली आणि त्यांनी जे मौन व्रत सोडलं त्याच्यानंतर त्यांनी जे पहिल्यांदा जे बोलले तो शब्द होता सियाराम. आणि त्यामुळे त्यांना सियाराम बाबा असं नाव पडलेलं आहे. आणि याच दरम्यानच्या काळातली अजून एक गोष्ट आहे की ते ज्यांची साधना जेव्हा चालू होती त्याच वेळेला नर्मदा मैयाला खूप पूर आला पावसाळ्यात. आणि त्यामध्ये इतकं पाणी वर यायला लागलं की सगळे आश्रमातले लोकंसुद्धा निघून गेले. ते म्हणायला लागले की बाबाजी तुम्ही पण चला. तर त्यांनी सांगितलं कोणीनंच की मी काही येणार नाही, जे आपलं असेल ते इथेच आहे असं म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोक गेले तर सगळ्यांना वाटलं की आता हे काही म्हणजे आपल्याला दिसणार नाहीत परत. ज्यांचा मृत्यूच झाला असेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण तसं काही नव्हतं. ते तिथेच उभे होते आहे त्या ठिकाणी. आणि नंतर काही वर्षांनी मग त्यांनी सांगितलं की छातीपर्यंत पाणी आलं होतं आणि नंतर मैया तिकडनं मागे गेली निघून. आणि अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या धाडसाचं किंवा त्यांच्या योगिक सगळ्या क्रिया त्यांच्या केलेल्या आणि शिवाय त्यांची जी परमभक्ती आहे त्याच्यासाठी
खूप त्यांना मानलं जातं. त्याशिवाय त्यांचं सतत तुलसी रामायणाचा पाठ चालू असतो आणि त्या पण म्हणजे इतका चालू असायचा पूर्वी त्यांचा पाठ की त्यांना दुसरं काही नाही. अजूनही मी असं ऐकलं आहे की ते दिवसातले एक 16-17 तास अजूनही रामायणाचा पाठ करतात आणि ते हनुमंताचे पण खूप परमभक्त आहेत. अशा खूप गोष्टी त्यांच्याविषयी ऐकायला मिळाल्या आणि त्या दिवशी गर्दी असल्यामुळे जास्ती संभाषण किंवा त्यांचा सहवास मिळू शकला नाही. पण परत कधी योग आला मैयाच्या कृपेनं तर तसंही होऊ शकेल कदाचित. पण कमीत कमी त्यांचं दर्शन याची देही याचा डोळा मिळावं अशी माझी इच्छा खूप होती. कारण की मागेच जेव्हा 4-5 वर्षापूर्वी खूप वाटायला लागलं होतं की आपण परिक्रमेला जावं, तर त्यांचं वय जेव्हा मला कळलं की 106-107 वय आहे, तर मला असं मनात कुठंतरी वाटायचं की आपण जाईपर्यंत आपल्याला दर्शन होतं का नाही यांचं. पण मैया कृपेनं ते दर्शन झालं आणि मनाला खूप आनंद वाटला, अगदी भरून पावल्यासारखं वाटलं. तर अशा पद्धतीनं यांचं सगळं एक जीवनकार्याची एक आपण छोटासा आढावा घेतला. आता आपण बघूया की गोडसेंच्या आश्रमात पोचल्यावर काय झालं. आणि मग तिथे गेल्यानंतर मग तिथे मात्र मी म्हणलं, "आता हुश्श बाबा, आता आपण आसन लावून देऊ इकडे." आणि त्यामुळे त्यांना विचारलं, की "आता इथे कुठे काय व्यवस्था, आम्ही कुठे ठेवू वगैरे?" तर आश्रम तर पूर्ण रिकामाच होता, कोणीच नव्हतं आश्रमामध्ये. आणि त्यामुळे मग ते म्हणे, की "आता इथे खोल्या पण आहेत, 2-3 खोल्या आहेत, तर तुम्ही खोलीमध्ये पण आसन लावू शकता." तर मग मी यांना म्हटलं, की "आपण तिघही जण एका खोलीमध्ये लावूया आसन, तसा काही प्रॉब्लेम नाही, मोठी खोली आहे म्हणून." मग ते म्हणे, "बरं ठीक आहे." आणि त्यांनी सामान वगैरे ठेवलं तिथे आणि मग आम्हाला जेवायला वगैरे पण त्यांनी दिलं लगेचच. म्हणजे त्यांच्याकडे त्या दिवशी काहीतरी आधीच थोडा वेळ सकाळी म्हणजे 1 तासभर आधी कन्याभोजन झालेलं होतं. तर थोडं अन्न त्यांचं शिल्लकच होतं त्यातलं. म्हणजे त्यांना असं वाटत होतं तर हे काय करावं? पण ते म्हणे की जसं काही तुमच्यासाठी बनवलं होतं असं एक 4-5 माणसांचं शिल्लक होतं म्हणे अन्न. तर आमची पण जेवणं झालेली आहेत, पण तुम्हाला आम्ही वाढून देतो. आणि मग त्यांनी आम्हाला ते सुद्धा जे काही अन्न होतं ते चांगलं ताजंच अन्न होतं आणि छान होतं, ते वाढलं. आणि मग ते आम्ही जेवण केलं आणि आम्ही पुढे आराम करायचं ठरवलं. आता जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनटं मग यांचे परत काहीतरी एकमेकांशी बोलणी झाली या 2 दादांची आणि त्यातल्यानी एकाने मला सांगितलं, की "आपण आता इथून पुढं जाऊया आणि बसनं पुढं जायचं असा आमचा विचार आहे." मी म्हटलं, "अरे पण आपण आज तर इथे आश्रमही छान आहे. सियाराम बाबांचा इथे म्हणजे जवळ अगदी जरी नसेल अगदी शेजारी, तरी त्या गावामध्ये आपण आहोत आणि हातपाय पण दुखतात आहे, कंबर दुखते आणि ह्याच्यामध्ये आपण एवढी धावपळ कशाला करायची? तर आपण आज इथे मुक्काम करूया असं मला तरी वाटतंय." पण ते म्हटले, "नाही, नाही, आम्हाला पुढं जायचं आहे." आता मग मला म्हणजे माझ्यासमोर एक थोडासा दुविधा झाल्यासारखंच झालं होतं मला, की मी काय करू बाबा म्हणून. पण माझं आतलं मन मला ग्वाही देत होतं, की नाही मला आज इथेच थांबावंसं वाटतंय. त्यामुळे मी त्या आश्रमामध्ये म्हटलं, की आपल्याला इथे शांतपणे एखादा दिवस राहता येईल आरामात. आपण इथेच राहूया आणि त्यांना म्हटलं, "तुमचा निर्णय असेल तर तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. म्हणजे त्या कदाचित पुढे मागे 1-2 आश्रमामध्ये तुमची माझी परत भेट होईलच म्हणजे." तर मग त्यांनी पण ते म्हटलं, "ठीक आहे." आणि ते पुढे निघाले. मग त्यांचा निरोप घेतला आणि पुढे मग तुम्ही मला संपर्क करा वगैरे असं करून त्यांचा फोन वगैरे घेतला आणि ते दोघंही जणं पुढच्या दिशेने निघाले. आता मला असं एकदम वाटलं, की म्हणजे मी ज्या दिवशी असा विचार करायला लागले होते, की म्हणजे यांच्याबरोबर पुढची परिक्रमा करूया का? तर मैयाने काहीतरी ते मतभेद नव्हते. ॲक्च्युली त्यांना असं वाटत होतं, की आपण पुढं जावं. म्हणजे थांबायला नको. कारण दुसरे जे गप्पा मारणारे दादा जे होते, त्यांना वाटत होतं, की आपण आराम करत असं बसलो तर आपल्याला उशीर होईल आणि मग आपल्याला पुढचे काही त्यांचे प्लॅन असतील, तर त्याप्रमाणे ते होणार नाही असं वाटत होतं आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांच्या नुसार त्यांनी पुढं जायचं ठरवलं. आता हे सगळं झालं. मग मी म्हटलं जाऊ दे आता आपल्याला आता राहायचं आहे एकटंच. तसे तर आपण राहूया आणि मग दुपार तर एवढी शांत आणि आनंदात म्हणण्यापेक्षा निवांतपणे गेली आणि दुपारी एक परिक्रमावासी आश्रमामध्ये आले आणि म्हणजे जास्ती वय पण नव्हतं त्यांचं साधारण 30-35 जास्तीत जास्त त्या परिक्रमावासीचं वय असेल. आणि मग मी पण दुपारी थोडा वेळ आराम केला आणि 4-4:30 वाजता म्हटलं, "आप कहाँ से आए हो? कहाँ से उठा ये परिक्रमा?" मी पण त्यांना नेहमीचे प्रश्न आपले विचारले. आता ते साऊथ इंडियन होते, मेंगलोर वगैरे या भागातले होते
आणि त्यांना म्हणजे मराठी वगैरे ते येणं शक्य नव्हतं, तर हिंदीमधून थोडासा आमचं बोलणं चालू झालं, वार्तालाप आमचा. मग ते पण तसे म्हणजे बरेच आध्यात्मिक होते आणि त्यांची साधना वगैरे होती आणि मग बऱ्याच वेळ माझ्याशी पण ते बोलत बसले आणि मग बोलल्यानंतर मग त्यांनाही वाटलं की माझ्याकडूनही काही घेण्यासारखं आहे. मलाही वाटत होतं की मलाही त्यांच्याकडून काही माहिती करून घेण्यासारखी आहे, शिकण्यासारखं आहे. तर त्यामुळे आमचं बराच वेळ बोलणं चाललं आणि मग त्याच्यानंतर ते थोडा वेळ झालं, 1 तास, 1.5 तास आणि त्याच्यानंतर मग गावातले एक 2-3 जणं तिथे त्या आश्रमामध्ये संध्याकाळी आले आणि मग बघितल्यानंतर मग मला त्यातले एक जण म्हटले की "अरे आप सुबह वो धर्मशाला में रुके थे ना?" तर मी म्हटलं, "मला तर तुमचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय, पण मी आश्रमात सकाळी पाहिलं किंवा धर्मशाळेत पाहिलं असं मला नाही आठवत आहे. पण तुमचा चेहरा मात्र मला ओळखीचा वाटतोय, तर कदाचित असू शकेल." पण जसं 5-10 मिनटं त्या मुलाशी मी बोलायला लागले, अक्षय म्हणून नाव होतं त्याचं आणि एक 7-8 मिनटं, 10 मिनटं मग तुम्ही कुठले, काय वगैरे असं बोलणं झालं आणि मला असं का कुणास ठाऊक वाटायला लागलं, की या मुलाला मी ओळखतेच आहे, म्हणजे हा ओळखीचाच मुलगा आहे माझ्या अगदी. अशा पद्धतीने आमचं बोलणं सुरू झालं आणि नंतर मग मी जेव्हा असं म्हटलं, की मला असं वाटतं, की तुम्ही तर ओळखीचेच आहात. तर मग तो म्हणे, की "मैया जी आप तो हमारे घर पे आ जाओ तो सबको अच्छा लगेगा, आनंद होगा." मग मी म्हटलं, "नाही, नाही, तसं काही नाही. मी थांबेन इथे," म्हणे, "आता तुमच्याशी भेट झाली खूप आहे." मग ते ऐकायलाच तयार नाही हा तो मुलगा. मग म्हणे, की "नाही, तुम्ही आज आमच्याकडे रात्री जेवायलाच या." आता मग म्हटलं, "अरे बापरे! जेवण वगैरे कुठं आता?" तर मग म्हटलं, "ठीक आहे बाबा, विचार करूया आता." मग आश्रमवाल्यांना म्हटलं, की "हे बोलवतात आहे." तर ते म्हणे, "काही हरकत नाही, गावातलेच आहेत, चांगले आहेत लोकं. यांचं शेत समोरच आहे." त्यांचं समोरच गोडसेंचं जे आश्रम होता ना, त्याच्या समोरच त्यांचं शेत वगैरे होतं. आणि मग हा मुलगा म्हणे, की "मी तुम्हाला संध्याकाळी घेऊन जाईन आणि पुन्हा रात्री आणून पोचतं करेल इकडे." तर मग यावेळची माझी पहिलीच वेळ होती, की कुणाच्या घरी जेवायला जायचं आणि त्याचा इतका आग्रह म्हणजे अगदी जसा बालहट्ट असतो तसा त्याचा होता आणि तो मुलगा म्हणजे माझ्या मुलापेक्षा थोडा मोठा असेल वयानं असा. म्हणजे जास्ती नव्हता, अर्धा-पाऊण किलोमीटरच त्याचं घर होतं तिकडनं. मग घरामध्ये बघतो तर त्याच्या आई होती, आजी-आजोबा होते आणि त्याची बहीण होती जी म्हणजे डिलिव्हरीसाठी आली होती. ती छोटंसं 2 महिन्याची मुलगी होती त्याची आणि बाकी मग त्यांची म्हणजे भावाची बायको वगैरे असा सगळा मोठा छान परिवार होता, एकत्र कुटुंब होतं आणि तुम्हाला गंमत सांगते, की जेव्हा मी त्यांच्या घरी गेले ना, तेव्हा मला असं वाटलंच नाही, की मी कुठल्या परक्या व्यक्तीच्या घरी आले. मी आपल्याच कुठल्यातरी नातेवाईकांच्या मी घरी आले असं मला अगदी आतून वाटत होतं. म्हणजे मी यांना ओळखतेच आहे या लोकांना असं. आणि त्यामुळे मग बोलणं वगैरे खूप छान झालं आणि नंतर मग जेवण त्यांनी म्हणजे जे आणलं होतं, इतकं सुंदर जेवण होतं. म्हणजे आता मी आले तर त्यांनी कढाईचा शिरा म्हणजे ज्याला कणकेचा शिरा म्हणतो तो आणि त्याच्यातनं असं अगदी तूप गळत होतं. म्हणजे मी काढलं असतं ना त्याच्यातून असं साईडला तूप किती आहे, तर पाववाटी तूप त्या शिऱ्यामध्ये होतं आणि त्याच्यात तो शिरा तरंगत असावा अशा पद्धतीने ते भरपूर तूप घालून घेतलेला शिरा आणि बाकीचंही भाजी आणि पोळ्या असं सगळं छान जेवण होतं. आणि ते म्हणजे अगदी तृप्त होऊन जेवले आणि त्याच्यानंतर मग थोड्या गप्पा मारल्या आणि ती छोटंसं जे बाळ होतं त्याच्या हातावर थोडे पैसे वगैरे ठेवले आणि म्हटलं की छान आहे बाळ तुमचं वगैरे. तर मग त्यांनी विचारलं मला की तिथला एक विचारला जाणारा प्रश्न आहे म्हणजे तिथे थोडंसं जाती धर्म पाळला जातो. त्यामुळे त्यांनी विचारलं मला की तुमची जाती कुठली आहे? तर मग मी म्हटलं हम ब्राह्मण है, पंडित जी है. तर मग ते म्हणे की "अरे अच्छा आहे, अच्छा आहे." म्हटलं आता मी म्हटलं जाऊ दे आपले विचार आपल्यापाशीच ठेवायचे. कुठं त्यांना सांगणार की आम्ही काही ब्राह्मण काही खूप उच्च आणि बाकीच्या जातीचे कमी असं मानत नाही. जे मनाने चांगले ते सगळे चांगले लोकं असं मी मानते. असं मला सांगावंसं वाटत होतं. पण म्हटलं जाऊ दे आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर बोलण्यात काही अर्थ नव्हता त्या क्षणी. पण मग त्यांनी विचारलं होतं ते कदाचित एखाद्या वेगळ्याच उद्दिष्टाने ते माझ्या नंतर लक्षात आलं. ते म्हणे की "आम्ही अजूनही आमच्या या छोट्या बाळाचं नाव काही ठेवलेलं नाही आहे. तर आम्हाला असं हवं आहे की याचं नाव तुम्ही काहीतरी ठेवावं अशी आमची इच्छा आहे. तर तुम्हाला कळतं का कुंडली वगैरे?" आता मी तिथे नाही म्हणता येणं मला शक्य नव्हतं कारण की मैयाच्या किनारी खोटं पण नाही बोलता येत आणि मला माझं सगळं तिथे डिस्क्लोज पण करायचं नव्हतं कारण की त्या गोष्टींनी मग संभाषण कुठेतरी वेगळीकडेच गेलं असतं. तर त्यामुळे मी म्हटलं, "ठीक आहे, मला थोडं माहिती आहे थोडंफार, तर मी तुम्हाला सांगते." आणि तर त्या छोट्या बाळाचं नाव र या अक्षरावरून येत होतं. त्यामुळे मी सांगितलं, की तिचं नाव राधा ठेवा.
आणि मग त्यांना ते इतकं छान वाटलं आणि ते म्हणे की चालेल चालेल आम्ही तिचं राधाच नाव ठेवू. आणि मग त्यांचा छान प्रेमळ निरोप वगैरे घेतला आणि मग रात्री आश्रमात परत आले. आणि मी विचारच करत होते रात्री की असं आपलं काय एखाद्या कुटुंबाशी देणं असेल मागच्या जन्मीचं की मी तिथे जावं, तिथल्या नवजात छोट्याशा बाळाचं नाव मी ठेवावं आणि एवढं सुंदर जेवण करून यावं, कुठंतरी माझं काहीतरी एखाद्या जन्मातलं. तर अशा पद्धतीने सगळं छान तो दिवस गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी म्हटलं आता आपण इथून उठून पुढं निघायला पाहिजे.